सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुणाच्या तरी मध्यस्थीने ओळख झाली असेल तर वेळीच सावध व्हा. ही ओळख तुमच्या जीवावर उठू शकते, तुम्हाला आयुष्यातून उठवू शकते, तुमच्या घरच्यांना नाहक त्रास देणारी ठरू शकते. तुमची एक चूक सर्वांसाठी कशी महागात पडू शकते हे तुम्हालाही कळणार नाही. पुण्यात एका तरुणीची एका तरुणासोबत नुकतीच ओळख झाली. केवळ तोंड ओळख असतानाही ही तरुणी भेटायला गेली आणि पुढे जे घडलं त्याने शांत संयमी पुणेकर हादरले. सध्या ही घटना पुण्यात चर्चेचा विषय ठरला आहे. पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारी तरुणी नुकतीच ओळख झालेल्या आपल्या मित्राला भेटायला गेली होती. पण ही तरुणी मॉलमध्ये गेली आणि आपला जीव गमावून बसली. या तरुणीला भेटायला आलेल्या तिच्या मित्राने तिचं त्याच मॉल परिसरातून काही साथीदारांसह अपहरण केलं. त्यानंतर तिच्या कुटुंबियांकडे 9 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही म्हणून या 3 नराधमांनी त्या तरुणीचा गळा दाबून हत्या केली. या तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ह्या तरुणांनी नगरजवळील एका शेतात तिचा मृतदेह जाळला. त्यानंतर या तरुणीचा जाळलेला मृतदेह एका खड्ड्यात पुरला. ही घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण पुणे हादरून गेले. पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत. या तरुणीने घरातून निघताना मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं आईला सांगितलं होतं. आईचं आणि तिचं हे शेवटचं बोलणं होतं. त्यानंतर ती घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी तक्रार केल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं. कोणतीही ओळख नसताना नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जाणं या तरुणीच्या जीवावर बेतलं. त्यामुळे पुण्यात घबराट पसरली आहे. या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली. गावाकडचं असल्याचं सांगून या मुलाने तिला बोलवलं होतं. त्यानंतर गाडीतच तिची हत्या केली. नंतर तिच्या कुटुंबियांकडे त्यांनी खंडणीसाठी मागणी केली होती असं मनोज पाटील यांनी सांगितलं. विमानतळ परिसरात ही घटना घडली. 1 तारखेला अपहरणाची माहिती मिळाली. 2 तारखेला या मुलीच्या आईच्या फोनवर फोन आला आणि त्यांच्याकडे काही रकमेची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या दिवशी अपहरण केलं त्याच दिवशी त्यांनी हत्या केली होती. नंतर खंडणी मागण्यात आली होती. तपासात खंडणीसाठी खून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं असं पाटील म्हणाले.